पालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे. प्रचारात आपण देखील प्रचार करत आहात. कसा जनतेचा रिस्पॉन्स आहे? जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका आता सुरू आहे. हा प्रभाग क्रमांक 14 आहे. या 14मधून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून उभा आहे. आम्ही चारही उमेदवार हे तुतारी चिन्ह घेऊन उभे आहे. या ठिकाणी प्रभागातील जनतेकडनं मतदारांकडनं चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि मतदारांमध्ये उत्साह असल्यामुळे आम्हाला ह्या ठिकाणी चारही उमेदवार आमचे जे शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं उभे आहेत ते निवडून येतील. हो, काय मुद्दे घेऊन तुम्ही नागरिकांच्या समोर जात आहेत आणि विकासाचा काय ध्येय? आम्ही या ठिकाणी मुद्दे घेऊन की मागील ह्या भागातील जे नगरसेवक निवडून गेले होते मोठं पद या भागाला मिळालेलं होतं. महापौर पद या भागात मिळालेलं होतं. विरोधी पक्षनेते पद या भागात होतं. ते माझ्यासमोर उमेदवार जे होते सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते होते आणि त्यांचीच पत्नी जयश्रीताई महाजन ह्या महापौर पद होते. हे एवढे महत्त्वाचे पद असताना ह्या भागाचा विकास कुठल्या प्रकारचा झाला नाही. कुठल्या प्रकारच्या ज्या म्हणजे आज हा भाग असा पाहिजे होता की आज महापौर म्हणजे राज्य मंत्रिपदाचा दर्जा होता. ह्या राज्य मंत्रिपदाच्या दर्जाचा एरिया कसा असावा तो एकदम विकास झालेला पाहिजे होता. असा कुठल्या प्रकारचा विकास नाही. त्यामुळे या विकास न झाल्यामुळे अनेक मुद्दे या ठिकाणी साफसफाईचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल. या ठिकाणी जो महापौर पदावर असताना त्यांनी ह्या आमची मेरून गावची जी जागा आहे गावठाणची जागा त्याला खदान म्हणून संबोधतात. सर्वे नंबर 424 ही एका बिल्डरच्या घशात त्यांनी घातलेली आहे. त्या ठिकाणी जर ती जागा असती तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक बगीचा करता आला असता, व्यायाम करता आली असती. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी एक मोठं जागा होती पण डेव्हलप करता आलं नाही. पण त्यांनी त्या बिल्डरला घशात घातली. दुसरा विषय की ते सुनील महाजन आहे ते एक पाईप चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटकलेले आहे. एक चोरीचा पाईप असल्यामुळे विधानसभेमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे आमदार जे राजूमामा भोडे यांनी विधान परिषदेमध्ये यांना हा प्रश्न विचारलेला होता आणि आज तोच भारतीय जनता पार्टीनं अशा उमेदवाराला उमेदवारी दिली आहे की ते पाईपच्या चोरीमध्ये अटकले. ते असे अनेक मुद्दे आहे की एक चोर पाईप करणारा चोरी करून स्वतःचा स्वार्थ मतदारांनी निवडून दिलं आणि स्वतःच्या स्वार्थामुळेच स्वतःचा स्वार्थ पाहिला पण मतदारांकडे दुर्लक्ष केलं. असे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जातो. भाऊ, तुम्ही आता जनतेत फिरत आहात. काय वाटतंय तुम्हाला की जनता कोणाच्या बाजूने कौल देईल? आज जनता हे मी मतदारांच्या मी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मतदारांचा आशीर्वाद घेतच नाही. तर मतदारांचा मला चांगल्या प्रकारे म्हणजे पाठिंबा मिळतो आहे. मतदारांना त्या ठिकाणी बदल हवा आहे. त्या बदल हवा असल्यामुळे मागील 3 वेळा या ठिकाणून निवडून गेलेले होते नगरसेवक त्यांनी कुठला विकास न केल्यामुळे जनतेचा एक रोष आहे. त्या रोषचा फायदा आम्हाला जनतेकडनं चांगल्या मतदारांचा आशीर्वाद मिळतो आहे आणि माझे ह्या पॅनलचे 4ही उमेदवार हे तुतारी चिन्हावर निवडून येते. भाऊ, 15 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जनतेला काय आव्हान करा? तरी 15 जानेवारीला मतदानाचा दिवस आहे. सर्वांनी मतदानाचा आपला हक्क बजावा आणि सर्वांना जे ज्येष्ठ नागरिक असतील, युवा असतील, महिला असतील यांनी सर्व मतदारांनी पहिले आजूबाजूच्या लोकांना मतदान करण्यासाठी आवाहन करावं आणि स्वतः मतदान करावं अशी मी मतदारांना आवाहन करतो आहे आणि ह्या माध्यमातून परिवर्तन घडावं अशी विनंती करतो.